गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की गुरु आणि शिष्याचं नातं कसं असावं। आत्ताच गुरुपौर्णिमा येणार आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप आनंदाचं वातावरण असेल। ज्याचा गुरु आहे ज्याचा शिष्य आहे दोघांसाठी सुद्धा हे वातावरण आहे ना, हे अतिशय तेजोमय होणार आहे। पण आपण कोणत्याही शुभ कार्याची जेव्हा सुरुवात करतो ना, तेव्हा आपण पहिला मंत्र म्हणतो, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। म्हणजेच काय? म्हणजेच तू गुरु ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हे तिन्ही माझे गुरु आहेत। म्हणजेच गुरु साक्षात आहे ना, तो परब्रह्म आहे। परब्रह्म म्हणजे कोण? म्हणजे या सृष्टीचा निर्माता, की ज्याच्यानं पान सुद्धा हलत नाही, ज्याच्या मर्जीनं सर्व काही आयुष्य चालू आहे। पण हा मनुष्य देह आहे ना, त्यालाच विसरलेला आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याने जेव्हा मनुष्याचा जन्म होतो ना, तेव्हा मनुष्याने जन्माला आल्यानंतर एक तरी गुरु करावा। जो गुरु करत नाही ना, असं म्हणतात की त्याचं आयुष्य फुकट जातं। म्हणजेच काय? म्हणजेच आयुष्यामध्ये जेव्हा आपण पाऊलं टाकतो ना, तेव्हा मनुष्यानं एक तरी गुरु करायला हवा। कारण का? कारण गुरु असतो ना, नेहमी शिष्याला योग्य मार्गदर्शन करत असतो। इथे श्रवणाला बसलेली सर्व थोर मंडळी आहेत आणि सर्वांना माहीत सुद्धा आहे की आषाढ पौर्णिमा आहे ना, ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। आणि गुरुपौर्णिमा हा आहे ना, हा भारतातील खूप महत्त्वाचा सण आहे। आणि गुरुपौर्णिमा बघा, भारतातील संस्कृतीमध्ये गुरुला देवाप्रमाणेच मानलं जातं ना। बघा, अगदी प्राचीन काळापासून गुरु शिष्यांचं हे नातं आहे ना, ते अतूट नातं पाहायला मिळतं भारतामध्ये। बघा, पुराण काळापासून गुरु शिष्य ही परंपरा आहे आणि इतिहासामध्ये अशा अनेक जोड्या आहेत, अशा अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या। आणि आधुनिक काळातसुद्धा अनेक गुरु शिष्य आपल्याला पाहायलासुद्धा मिळतात। आणि अनेकदा शिष्यांमुळं गुरुचं नाव मोठं झालेलं सुद्धा पाहिलं असेल। म्हणजेच काय? म्हणजेच गुरुने दिलेलं ज्ञान आहे ना, जो प्रत्यक्षात उतरवतो आणि यश प्रगती कीर्तीसह लोक कल्याणासाठी झटतो ना, तोच खरा शिष्य आहे ना। नाहीतर बघा, एखादा गुरु करावा आणि शिष्यानं घाणेरडं वर्तन करावं, तो खरा शिष्य होईल का? कधीच होणार नाही। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या मनुष्यानं तुमचा कोणताही धर्म असू द्या, कोणतीही जात असू द्या, कोणत्याही परमेश्वराला तुम्ही मानत असू द्या, बघा, पण मनुष्यानं कोणता ना कोणता गुरु करायलाच हवा। कारण जेव्हा चुकतो ना, तेव्हा मार्गदर्शन आपल्याला गुरुकडं मिळतं आणि गुरु योग्य तो मार्ग आपल्याला दाखवतो आणि आपण वाईट मार्गाला जात नाही। पण ज्याच्या नशिबात गुरु नाही ना, तो एकटा पडतो आणि एकटा पडलेला माणूस असतो ना, तो क्रूर कर्मांना जात असतो, तो अधोगतीला जात असतो। म्हणून गुरु असतो ना, हे गुरु शिष्यांचं नातं एवढं सुंदर झालेलं आहे ना, की असं वाटतं की आयुष्यभर प्रत्येक जन्मामध्ये बघा, हे गुरु शिष्यांचं नातं आहे, हे असंच टिकून राहावं। समर्थांनी इथे सांगितलेलं आहे की या विश्वामध्ये आणि या ब्रह्मांडामध्ये सर्वश्रेष्ठ गुरु शिष्यांची जोडी मानली जाते ना, ते म्हणजे कोण? या पूर्ण विश्वाचे निर्माते बघा, श्रीराम प्रभू आणि गुरु वशिष्ठ। बघा, वैदिक काळापासून प्रसिद्ध असलेले हे वशिष्ठ ऋषी
अयोध्येचे राजगुरू होते. बघा, तुम्हाला सर्वांना ही कथा माहीत असेल, पण माझं सांगणंसुद्धा काम आहे. कारण राजा दशरथ होता ना, आणि श्री विष्णूंचा 7वा अवतार असलेल्या रामांचेही ते गुरु होते. वेद पुराणातील सर्वोत्तम ज्ञान देऊन वशिष्ठांनी श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम प्रचंड पराक्रमी बनवलं. आणि श्रीरामांसह लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांनाही अतुल्य मार्गदर्शनसुद्धा केलं. आणि गुरु वशिष्ठांच्या सल्ल्याशिवाय श्रीराम कोणतेही कार्य करत नसत. म्हणजेच गुरु वशिष्ठांनी श्रीरामांना वेळोवेळी अतिशय प्रभावी मार्गदर्शन केलं. आणि वशिष्ठ ऋषींना सप्त ऋषींमध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं. म्हणजेच काय, म्हणजे श्रीरामप्रभू आणि गुरु वशिष्ठ आहेत ना, बघा, यांचे संबंध आहेत ना, ते अतिशय प्रेमाचे संबंध होते. पण हे संबंध असतात ते सर्व शिष्यावर अवलंबून असतात. जर एखाद्या गुरुनं शिष्याला एखादं काम सांगितलं, मग त्या शिष्यानं ते करावं की नाही हे त्या शिष्यावर असतं. जर त्या शिष्यानं ते काम केलं नाही तर तो एखाद्या गुरुचा आवडता शिष्य होईल का? कधीच होणार नाही. म्हणून शिष्याकडं कधीही नम्रता हवी, अहंकार अजिबात येऊ नये. जो शिष्य असतो, ज्याच्याकडे नम्रपणा असते ना, तो पूर्ण जग जिंकून घेतो. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, नक्की गुरुपौर्णिमा म्हणजे तरी काय? गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश. म्हणजे जेव्हा अंधाराकडून मार्ग लाभतो, अंधाराकडून जेव्हा सुसज्ज मार्ग लाभतो ना, तेव्हा प्रकाश निर्माण होतो. आणि गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमयच होतं ना. म्हणून गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. बघा, तुमच्या नकळतपणे तुमच्याकडून तुमच्या गुरुला त्रास झालेला असेल, तुमच्या गुरुला तुमच्याकडून भरपूर वेळा अशा गोष्टी सहन कराव्या लागल्या असतील, तर गुरुची क्षमा मागायला हवी. गुरुच्या चरणाशी जाऊन त्यांना असं सांगावं की गुरुदेव, मला क्षमा करा, माझ्याकडून वाईट कृत्य नकळत घडलं असलं ना, तर मला तुमच्या पदरामध्ये घ्या. अशी प्रत्येक शिष्यानं आज बघा क्षमा मागण्याचा दिवस आहे. आणि गुरु तुम्हाला गुरुकृपा नक्कीच करतील. म्हणजेच गुरुपौर्णिमा हा दिवस आहे ना, गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणीतरी गुरु असतोच ना. सर्वांच्या आयुष्यामध्ये प्रथम जर गुरु कोणी असेल ना, तर तो आहे आई. कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते. आई आपल्याला चालायला शिकवते, बोलायला शिकवते आणि जगायला सुद्धा आई शिकवत असते ना. पण इथे मात्र एक गोष्ट निर्माण होण्यासारखी आहे. ती म्हणजे कोणती बरं? की इथे श्रवणाला बसलेल्या प्रत्येक व्यक्तीनं स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये बघा की आपल्या घरामध्ये असलेला प्रथम गुरु म्हणजे आई वडील. आपण आपल्या आईवडिलांना घरात प्रेमाने ठेवतो का? प्रेमाने वागवतो का? बघा, प्रत्येक मुलानं आणि प्रत्येक मुलीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जेव्हा आपल्या आईवडिलांचं वय होतं ना, वयोवृद्ध होतात, तेव्हा त्यांना परत बालपण येत असतं. म्हणजे काय? म्हणजे त्यांचा चिडचिडेपणा वाढतो. त्यांच्या जीवनामध्ये असे बदल होतात की त्यांना काही गोष्टी आवडत असतानासुद्धा नकोशा वाटतात. म्हणजे काय? म्हणजे ज्याप्रमाणे लहान बाळ खेळतं ना, त्याला काही गोष्टी आवडत नाहीत, ते वेड्यासारखं वागत असतं. तसेच म्हातारपणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या गोष्टी घडत असतात. मग त्यांना आपण रागवायचं का? तर अजिबात रागवू नये. मग तुम्ही ही भक्ती करून कितीही पुस्तकं वाचून याचा काही फायदा होईल का? अजिबात होणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, जर एखादा भक्ती करत नसलेला व्यक्ती तसा वागत असेल तर ती वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही भक्ती करून सुद्धा तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद नसेल, तुमच्या आईवडिलांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत जर नसेल ना, तर तुम्ही अजिबात भक्ती करू नका. कारण का? कारण समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याच्या आईवडील त्याच्याजवळ आहेत ना, तोच खरा भक्त देवाला सुद्धा आवडतो. समर्थांनी ते सुंदर सांगितलेलं आहे, तुम्ही भक्ती करता हे ठीक आहे,
पण अगोदर आपल्या घरापासून सुरुवात करा, की आपल्या भक्ती मार्गामुळं आपल्या आईवडील खुश आहेत का. बघा, पहिली गोष्ट तुम्हाला हीच करायची आहे. आज ही गुरुपौर्णिमा आहे ना, ही ज्याच्या जीवनामध्ये आली ना, ही गुरुपौर्णिमा एकच शिकवते की आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही पाऊल टाकलं ना, या पृथ्वी तलावर तुम्ही जन्म घेतला, तेव्हा तुमचा प्रथम गुरु झाला म्हणजे आई. आणि त्याच आईला तुम्ही घराबाहेर काढता, वृद्ध आश्रमामध्ये ठेवता. कधीतरी खंत वाटते की माझ्या भारत देशामध्ये बघा श्रीरामासारखा पुत्र झाला, बघा वेगवेगळ्या श्रावण बाळासारखा पुत्र झाला. बघा कितीतरी अशी उदाहरणं सांगता येतील की ज्यांनी आपल्या आईबापाची एवढी सेवा केली ना, आपण कोणत्या गोष्टीमध्ये वर्णन करू शकत नाही. पण या कलियुगामध्ये अशी काही मुलं जन्माला येतात ना, ती त्यांच्या कुळाचा तर नाश करतातच, पण स्वतःचा सुद्धा नाश करून टाकतात. मग अशी मुलं जन्माला येऊन काही फायदा आहे का. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की हा समर्थांनी सांगितलेला भक्तिमार्ग ही 2 वेळची उपासना, नम्रपणा. बघा, हा जर मनुष्याच्या जीवनात असेल ना, तर मनुष्याच्या जीवनामध्ये बघा इथे तुम्हाला सांगावंसं वाटतं की जो शेतकरी आहे ना, बघा तुम्हाला पाहायला मिळत असेल, जो शेतकरी आहे ज्याच्याकडे पैसा कमी असतो, धन कमी असतो, दौलत कमी असते, त्याच्याकडे बंगला नसते, गाडी नसते, काहीच नसतं, त्याचे आईवडील बघा किती खुश असतात. तो शेतकरी असतो ना, तो आपल्या आईवडिलांवर मरेपर्यंत प्रेम करतो. एवढं प्रेम करतो ना, त्या प्रेमाचं वर्णन करता येऊ शकत नाही. कारण का, कारण त्यांनी आईवडिलांनी केलेले कष्ट पाहिलेले असतात. आणि आत्ताची मुलं आहेत ना, कधीतरी या जुन्या गोष्टी आहेत ना, कधीतरी मनुष्यानं पाहाव्या. आपले पूर्वज होते, आपले थोर पूर्वज होऊन गेले, त्यांनी आपल्यासाठी काय काय केलं. कारण आताचं आयुष्य आहे ना, एवढं सहज आणि सोपं मिळालेलं आहे ना, आपल्याला काही कष्ट करावे लागत नाही. पण आपल्या आईवडिलांनी बघा 1-2 दिवस असे जायचे की तेव्हा अन्नसुद्धा खायला मिळत नव्हतं, पण त्यांनी मात्र अन्न खाल्लं नाही. पण आपल्यासाठी, या आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्यासाठी त्यांनी पूर्ण गोष्टी सहन केलेल्या आहेत, तो त्रास सहन केलेला आहे. पण आपण त्या सर्व गोष्टी विसरून जातो. आपण मोठे होतो आणि आपल्याला असं वाटायला लागतं की आता आभाळभर उडावं. पण जे जमिनीवरचे पाय आहेत ना, ते कधीच उंच घेऊन जाऊ नका. कारण जेव्हा जमिनीवरून तुमचे पाय सुटतील ना, तेव्हा आभाळामध्ये एवढ्या उंच उडाल ना, जमिनीवर कधीच येणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की गुरुकडून मिळालेलं जे ज्ञान आहे ना, जो नम्रपणे स्वीकारतो, त्या शिष्याला गुरुकडून मिळालं ज्ञान आहे ना, जसेच्या तसं मिळतं. कारण का, कारण ज्ञान ग्रहण करताना शिष्याकडे नम्रपणा नसेल ना, तर गुरुकडे शिष्याबद्दल प्रेम आणि आपलेपणा असून सुद्धा शिष्याला समजावणं गुरुला कठीण जातं. म्हणजेच काय, म्हणजे ज्ञानप्राप्तीमध्ये शिष्याचा अहंकार अडथळा निर्माण करत असतो. यासाठी शिष्याची गुरुवर मनापासून श्रद्धा असणं किती गरजेचं आहे बरं. त्याचप्रमाणे गुरुकडून मिळालेलं जे ज्ञान आहे ना, आपल्या जीवनात आचरणात आणण्याच्या शिष्यानं तंतोतंत प्रयत्न करायला देखील हवा, आणि ते गरजेचं सुद्धा आहे. म्हणजे असं केल्यानं शिष्याच्या पाठी गुरुच्या ज्ञानाचं बळ आणि साधना निर्माण होत असते आणि त्याच्या आयुष्यामध्ये प्रगतीच होत जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासून हे गुरु शिष्यांचं नातं आहे ना, ही परंपरा जपत आलेली आहे. बघा, आपण पाहिलं असेल कृष्ण आणि अर्जुनाचं नातं, अर्जुन द्रोणाचार्य, एकलव्य द्रोणाचार्य, चाणक्य चंद्रगुप्त, अशी अनेक उदाहरणं पुराणामध्ये सापडतात. असं म्हणतात की अर्जुन कृष्णाचा इतका मोठा भक्त होता ना, की त्याच्या अंगातील केसांमधून देखील कृष्णाच्या नामाचा जप ऐकू येत होता. म्हणजेच काय, म्हणजेच कृष्णाच्या मार्गदर्शनानुसार अर्जुनाने आचरण केल्यामुळं महाभारतामध्ये पांडवांचा विजय झालाच ना. बघा, समर्थांनी
या शिष्याला सुद्धा हेच सांगितलेलं आहे की तू आहे ना, गुरुनं जे जे तुला सांगितलं आहे ना, त्या त्या गोष्टीचा तू विचार कर आणि नुसता विचार करू नको, तर ते तुझे प्रयत्न आहेत ना ते सत्यामध्ये उतरव. समर्थांनी आपल्याला काय सांगितलं आहे बरं? 2 वेळची उपासना आहे ना, ते निरंतर चालू ठेव. मग तू असं कधीच तुझ्या मनामध्ये एक सुद्धा प्रश्न निर्माण होणार नाही की समर्थ माझ्या जीवनामध्ये एवढा दरिद्रीपणा का आहे बरं? बघा, समर्थ माझ्या जीवनामध्ये पैशाची कणकण भासत आहे, समर्थ माझ्या जीवनामध्ये साडेसाती आहे. तुला हे एक सुद्धा प्रश्न पडणार नाही. कारण का? कारण तुझी गुरुवर श्रद्धा असेल ना, तर तुझ्या मनासारखंच होऊन जाईल. आता इथे सर्वात मोठा प्रश्न हाच पडतो की खरा गुरु कसा ओळखावा आणि खरा गुरु असावा कसा? आता इथे बऱ्याच लोकांनी आणि बऱ्याच माऊलींची बरेच प्रश्न निर्माण झालेले असतात की मला गुरुच चांगला भेटला नाही. काही शिष्य बोलतात, काही गुरुसुद्धा म्हणतात मला शिष्य चांगला भेटला नाही. पण हे कितपत योग्य आहे बरं? जो गुरु शिष्याच्या भल्याचा विचार करतो ना, तोच खरा गुरु आहे. आणि शिष्य चुकत असल्यास त्याला योग्य आणि अचूक सल्ला देण्याचा प्रयत्न करतो. त्याला शिष्याविषयी आंतरिक तळमळ वाटत असते. शिष्याची प्रगती होण्यामध्ये ज्या गुरुला धन्यता वाटते ना, तोच खरा गुरु असतो. नाहीतर या आजच्या कलियुगामध्ये कितीतरी गुरु निर्माण झालेले आहेत आणि कितीतरी शिष्य निर्माण झालेले आहेत. काही गुरु आहेत ना, ते जेलमध्ये सुद्धा गेलेले आहेत आणि बरेच जाणारसुद्धा आहेत. पण आपला गुरु तसा आहे का? अजिबात नाही. आपला गुरु आहे ना, हे विश्वच त्याचं आहे, हे विश्वच त्यानं निर्माण केलेलं आहे. मग आपल्याला भीती आहे का? अजिबात असणार नाही. आता पुढचा प्रश्न असा येतो की गुरुनं सांगितलेला मार्ग, बघा हा गुरुने सांगितलेला मार्ग असतो ना, तो अवलंबण्यासाठी कोणत्या गोष्टी शिष्यामध्ये असाव्यात? म्हणजेच काय? म्हणजेच गुरुने सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी शिष्यामध्ये काय असायला हवं बरं? पहिली गोष्ट नम्रपणा, गुरुबद्दल आदर, विश्वास, प्रेम. म्हणजे गुरुने सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याची इच्छा त्याच्यामध्ये असायला हवी. आणि गुरुचा वारसा पुढे चालवण्यासाठी तळमळ असणं खूप गरजेचं आहे. हे आपल्यामध्ये आहे का? नक्कीच आहे. आणि ज्याच्याजवळ हे आहे ना, तो नक्कीच खरा भक्त आहे आणि त्याला प्रचितीसुद्धा वेळोवेळी येत असते. तिसरी गोष्ट, जीवनात गुरु असणं गरजेचं आहे का? बघा, तुम्हाला जे प्रश्न पडतात ना, समर्थांनी त्याची उत्तरं दिलेली आहेत. गुरु त्यांच्याजवळील ज्ञान आहे ना आणि अनुभवातून शिष्याला मार्गदर्शन करत असतात. आणि जीवन जगत असताना हे ज्ञान आणि अनुभवाची प्रत्येकाला गरज असते. आणि स्वानुभवातून शिकण्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळं जीवनातील समस्या लवकर सोडवता येतात आणि जीवन सुखी समाधानी करता येतं. म्हणजे थोडक्यात काय? थोडक्यात जीवनामध्ये गुरुशिवाय तरणोपाय नाही. म्हणजेच म्हणूनच जन्म देणारी आई असो अथवा आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सद्गुरू असो, खरा गुरु मिळणं आहे ना, ही खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये खरा गुरु ज्याला खरा गुरु मिळाला आहे ना, सद्गुरू मिळाला आहे, त्याचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी तर नांदेलच, पण त्याच्या जीवनामध्ये वाईट विचारसुद्धा कधी येणार नाही. मात्र शिष्याला गुरुप्रती कृतज्ञता आणि श्रद्धा असणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक शिष्याच्या जीवनामध्ये ही गुरुपौर्णिमा आहे ना, ती खूप महत्त्वाची मानली गेलेली आहे. ज्याप्रती आपल्याकडून नकळत काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, बघा, गुरूंना शरण जावं, त्यांच्या चरणाशी लोटांगण गाळावं आणि त्यांना क्षमा करायला सांगावं. म्हणून शिष्य असावा कसा? आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. गोदावरी नदीच्या काठी महात्मा वेदधर्म यांचा आश्रम होतं आणि त्यांच्याकडे अनेक ठिकाणाहून वेद अध्ययन करण्यासाठी विद्यार्थी येत असत. त्यांच्या या शिष्यांमध्ये संदीपक हा खूप बुद्धिमान शिष्य होता. तो गुरुभक्तही होता
आणि गुरूंची त्यावर असलेली मर्जी बघून इतर शिष्य त्याचा मस्तर करत असत, म्हणजे त्याचा राग करत असत. आणि ज्ञानार्जनाचं काम संपत आल्यावर वेद धर्मांनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावलं आणि म्हटलं, माझ्या प्रिय शिष्यांनो, तुम्ही सारे गुरुभक्त आहात, यात अजिबात संशय नाही. माझ्याकडून शक्य होतं ना तेवढं ज्ञानदानाचं काम मी केलं आहे. तथापि माझ्या पूर्वजन्मीच्या प्रारब्धामुळं आता मला कोडं फुटेल. बघा, अंधत्व येईल, माझ्या शरीराला दुर्गंधी येईल, मी हा आश्रम सोडून निघून जाईल आणि हा व्याधीग्रस्त काळ काशीला राहून मी व्यतीत करील. जोपर्यंत प्रारब्ध संपत नाही ना तोपर्यंत माझ्या सेवेसाठी तुमच्यापैकी कोण कोण काशीला यायला तयार आहे बरं? बघा, गुरूंनी शिष्याची परीक्षा घेण्यास सुरुवात केली. त्यांचं ते बोलणं ऐकून सर्व शिष्यामध्ये शांतता पसरली. एवढ्यात संदीपक म्हणाला, आचार्यजी, मी प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्यासोबत राहून आपली सेवा करायला तयार आहे. गुरुजी म्हणाले, बघ, शरीराला माझ्या कोडं होईल, वास येईल, मी आंधळा होईल, तुला माझा खूप त्रास सोसावा लागेल, तू विचार करून सांग. संदीपक म्हणाला, गुरुदेव, माझी तयारी आहे, आपण बरोबर येण्याची अनुमती द्यावी. दुसऱ्या दिवशी वेद धर्म संदीपकासह काशीला निघाले आणि काशीत मणिक कर्णिक घाटाच्या उत्तरेस कवळेश्वर येथे राहू लागले. अल्पावधीमध्ये त्यांना कोडं झालं आणि त्यांची दृष्टीसुद्धा गेली. त्यांचा स्वभाव रागीट आणि विचित्र झाला. संदीपक अहोरात्र त्यांची सेवा करत होता. त्यांना आंघोळ घालणं, जखमा धुणं, औषधं लावणं, कपडे धुणं, जेवू घालणं अशी सेवा करता करता त्याच्या सर्व इच्छावासना जळून गेल्या. त्याच्या बुद्धीत प्रकाश प्रगटला. जर मनमुख होऊन साधना कराल तर हाती काहीच लागणार नाही, पण गुरुने सांगितलेल्या मार्गाने आचरण केलं ना तर भटकणार सुद्धा नाही. गुरुजींच्या सेवेमध्ये अनेक वर्षे लोटली. त्याची सेवा, गुरुसेवा पाहून प्रत्यक्ष भगवान शंकर त्यांच्या पुढे प्रकट झाले आणि म्हणाले, संदीपका, लोक काशी विश्वनाथाच्या दर्शनाला येतात, पण मी तुझ्याकडे न बोलवता आलो आहे. कारण का? कारण ज्याच्या हृदयात मी स्वरूपात प्रकटतो ना अशा सद्गुरूंची तू सेवा करतोस. त्यांची शारीरिक स्थिती व्याधीग्रस्त असली ना तरी त्यांच्यात चिन्मय तत्व जाणून तू सेवा करतोस. मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. तू जे हवं आहे ना ते माझ्याकडून मागू शकतोस. बघा, तो शिष्य संदीपक बघा संकोचला. तो मनामध्ये विचार करू लागला, हे प्रभू, आपली प्रसन्नता मला पुरे आहे असं म्हणाला. मात्र भगवान शंकर ऐकेनात, काहीतरी मागच म्हणून हट्ट धरला. संदीपकाने सांगितलं, हे महादेवा, तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात ना, हे माझं परमभाग्य आहे, पण वर मागायला मी पराधीन आहे. माझ्या गुरुच्या आज्ञेशिवाय मी तुमच्याकडे काहीच मागू शकत नाही. शंकरांनी गुरुला विचारून येण्यास सांगितलं. संदीपक गुरुकडे आला आणि विचारलं, आचार्यजी, आपल्या कृपेने भगवान शंकर माझ्यावर प्रसन्न होऊन मला वर देऊ इच्छित आहेत. आपली आज्ञा असेल ना तर आपलं कोडं आणि अंधत्व बरं होण्याचं वर मागू का? बघा, हे ऐकताच वेद धर्म संतापले, त्याचे गुरु संतापले आणि म्हणाले, तू सेवा टाळू बघत आहेस? दुष्टा, माझी सेवा करून थकला आहेस का? म्हणून तू भीक मागतोस? शंकर देऊन देऊन काय देतील बरं तुला? शरीरासाठीच देतील ना. प्रारब्ध माझं चुकेल का? जा, चालता हो इथून. नको म्हणताना बरोबर आलासच का? बघा, हे त्या शिष्याने त्या गुरुला सांगितलं. तेव्हा गुरु त्याच्यावर चिडले आणि त्याला सांगितलं, तू माझ्यासाठी काहीच मागू नकोस. संदीपक बघा धावत धावत भगवान शंकराकडे जातात आणि काही नको म्हणून सांगितलं. हे पाहून शंकर प्रसन्न झाले आणि सुचकपणे म्हणाले, काय गुरु आहेस? एवढी सेवा करणाऱ्या शिष्यावरही रागवतोस? संदीपकाला गुरुला नावं ठेवलेली आवडत नाहीत. गुरुकृपा ही केवळ असं सांगून तो निघून जातो. शंकरांनी ही हकीकत विष्णूंना सांगितली.
त्यांची सेवावृत्ती, गुरुनिष्ठा यांचं कौतुक केलं आणि गुरुद्वारी झाडलोट करणं, भिक्षा मागणं, त्याला आंघोळ घालणं, जेवू घालणं हीच त्याची पूजा आहे असं सुद्धा सांगितलं. त्यानं हे ऐकून विष्णूनेही त्याची परीक्षा पाहिली आणि त्यानंही संदीपकाला वर मागण्यास सांगितलं. हट्टच धरला तेव्हा संदीपकानं विष्णूंचे पाय धरले आणि म्हणाला, हे त्रिभुवनपती, गुरुकृपेनंच मला आपलं दर्शन झालं आहे. मला एवढंच वर द्या की गुरुचरणी माझी आढळ श्रद्धा कायम राहो, याची निरंतर सेवा घडो. विष्णूने प्रसन्न होऊन त्याला वर दिला. वेद धर्मालाही हकीकत कळताच आनंदित झाले आणि त्याला हृदयाशी कवटाळीत आशीर्वाद देत म्हणाले, बाळा, तू सर्वश्रेष्ठ शिष्य आहेस. तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. तुझ्या चित्तामध्ये रिद्धिसिद्धी राहतील. संदीपक म्हणाला, गुरुवर, माझ्या रिद्धिसिद्धी आपल्या चरणापाशीच आहेत. या नश्वराच्या मोहात न टाकता मला चरणसेवेचा शाश्वत आनंद मला द्यायला हवा आणि तो मला मिळालाच हवा. बघा, त्याच क्षणी वेद धर्माचं कोडं नाहीसं झालं आणि त्याचं शरीर कांतिमय झालं. हा शिष्य सत्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला म्हणून वेद धर्मांनी ब्रह्मविद्येचा विशाल खजिना त्याला समर्पित केला. समर्थांनी सांगितलेलं आहे, या पूर्ण कथेचं तात्पर्य काय हे तुम्ही कथा म्हणून ऐकू नका. कारण शिष्याचं गुरुप्रती असलेलं प्रेम, शिष्याचं गुरुप्रती असलेला विश्वास, किती जरी वाईट जरी संकट आलं ना, तुमचा मृत्यू जरी होण्याची वेळ आली ना, तरी शिष्य कधीच मागे हटला नाही. कारण का? कारण त्याची गुरुवर श्रद्धा होती आणि परमेश्वराचं जरी दर्शन झालं असलं ना, परमेश्वर जरी प्रसन्न झाला तरी तो परमेश्वर प्रसन्न झाला कोणामुळे? गुरुमुळेच झाला ना. पण या मनुष्य देहाला हे कधीच कळत नाही. कारण का? कारण हा मनुष्य देह आहे ना, तो वाईट मार्गावर जातो आणि वाईट मार्गावर कधीही काटेच असतात. ते चांगले असतात का? तुम्हाला नवीन नवीन चांगला रस्ता दिसेल, फुलांनी भरलेला रस्ता दिसेल, म्हणजे या डोळ्यांनी तुम्हाला फुलांनी भरलेला रस्ता दिसेल. पण जेव्हा तुम्ही चालायची सुरुवात कराल ना, तेव्हा तिथे काटेच असणार आहेत, कधीही फुलं नसणार आहेत. पण तुम्ही जर चांगल्या मार्गावर असाल ना, तर तुम्हाला नवीन नवीन या डोळ्यांनी काटे दिसतील. पण तुमचा शेवट आहे ना, जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं सत्याची सुरुवात कराल, सत्याच्या बाजूनं वागाल ना, तेव्हा तुमच्यासाठी परमेश्वर न बोलवता तुमच्या पायाखाली फुले वेचून जाईल, फुले पांघरून जाईल. म्हणजेच काय? म्हणजेच परमेश्वर आहे ना, परमेश्वराला कधीही बोलवावं लागलं नाही पाहिजे. परमेश्वर स्वतः म्हणून आला पाहिजे. पण आपलं हे कर्तृत्व, आपले हे कर्म तसे आहेत का? प्रत्येकानं विचार करायला हवा. म्हणून गुरुप्रती असलेली ही श्रद्धा आहे ना, ती प्रत्येकानं आपल्या मनामध्ये बाळगायला हवी, आपल्या आचरणामध्ये आणायला हवी. समोरच्यानं कधीही बोलावं की हा मुलगा कुणाचा आहे, हा मुलगा आहे ना किंवा हा व्यक्ती आहे ना, याच्याकडं जेव्हा मी पाहतो ना, तेव्हा मला परमेश्वराचं दर्शन झाल्यासारखं वाटतं. किती गोड स्वभाव आहे याचा. पण आपण तसं वागतो का? कधीच वागत नाही. कारण का? कारण आपल्याला धन हवा असतो, आपल्याला पैसा हवा असतो. म्हणजे आपण भक्तीसुद्धा ह्या धनासाठी करतो. मग ती भक्ती करून काही फायदा आहे का? जरी उपासना जरी आपण करायला बसलो ना, अगोदर आपण परमेश्वराकडे मागणं मागतो, परमेश्वरा माझं हे काम हो, मग मी अजून उपासना करेल. पण खरी भक्ती ही असते का? जेव्हा मनुष्याला समजेल ना, तेव्हा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. तोपर्यंत खरी भक्ती कधीच होणार नाही. आणि गुरु आणि शिष्याचं नातं आहे ना, ते तेव्हाच टिकून राहतं, जेव्हा विश्वास असतो, श्रद्धा असते आणि प्रेम असतं. ते कोणत्याही छोट्या कारणामध्ये, छोट्या संकटामध्ये कधीच तुटून जात नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये कर्म सर्वश्रेष्ठ करा. आपल्या जीवनामध्ये कुणाला फसवू नका, कुणाची दिशाभूल करू नका. आपल्या गुरुचं आहे ना, प्रत्येक वचन सत्यामध्ये बदला, तरच गुरु शिष्याचं नातं आहे ना, ते निर्मळ राहील
आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान निर्माण करेल. कारण या जगामध्ये जर सर्वात श्रेष्ठ जर नातं असेल ना, तर ते आहे आईचं आणि मुलाचं. आणि आई ही मुलाचं पहिला गुरु असतो. पण आजचा हा मुलगा विसरून गेला आहे. आणि ही गुरुपौर्णिमा आहे ना, हे वचन तुला परत देत आहे. ही आई आहे ना, परत तुला विसरून तू जाऊ नये म्हणून तुला परत सांगत आहे की हे मुला, तू आता परत जागा हो. ज्यावेळी तू लहान होतास ना, त्यावेळी तू सर्व वचन पाळत होतास. पण आता तू मोठा झालास, स्वतः कमवायला लागलास. आणि आता मी बाहेर आहे आणि तू घराच्या आतमध्ये आहे. कधीतरी प्रत्येक मुलानं आपल्या आईविषयी कधीतरी विचार करायला हवा. आणि एक तरी वेळ आईशी एकांतात बोलून बघावं. बघा, त्या आईचं प्रेम आहे ना, तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीमध्ये मापता येणार नाही, मोजता येणार नाही. म्हणून प्रत्येक मुलानं, प्रत्येक मुलीनं आपल्या आई वडिलांवर प्रेम करा. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा. या जगामध्ये आईशिवाय दुसरा कोणताही गुरु नाही. तीच गुरु आहे. आणि या आई आहे ना, तोच भगवंत आहे, तोच ईश्वर आहे. आणि या आईला गुरु मानून आपल्या जीवनाचं भलं करून घ्या. जय जय रघुवीर समर्थ.